हाय फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे रथाचा दिवस आणि इथे फक्त आम्ही हेअरस्टाईल करून उभं राहिलेलो आहे. अजून ड्रेसअप करायचा आहे मॅडमचा. आणि इथे हे कोंबड्यांसोबत काय खेळत असते माहीत नाही. बाळ माझं आल्यापासून ते कोंबड्यांच्याच मागे, त्यांना खावा खावा असं करून काय ते लाकडी घेऊन हातामध्ये कंटिन्यू त्या कोंबड्यांच्याच मागे होती शव्या गेल्यापासून. आणि हा परिसर आहे त्यांचा घराच्या बाहेरचा. तिथे सर्व कोंबड्या वगैरे लावलेल्या आहेत. आणि इथे मैत्रिणीची बहीण बसलेली आहे, मैत्रिणी तिकडे बसली आहे. इथे मैत्रिणीची बहिणीची मुलगी आणि इथे माझं बाळ. बघा काय चाललं आहे त्या कोंबड्यांच्या मागे. आणि इथे बघा आम्ही रेडी झालेलो आहोत. इथे रथाचं आगमन होत आहे. आमचा कॅमेरामॅन जास्तच कॅमेरा फिरवतो आहे. हे बघा रथाचं आगमन झालेलं आहे इथे. आम्ही सर्व इथे. आणि माझा कॅमेरा श्रव्याच्या पप्पांकडे दिला आणि मी जरा श्रव्याला घेऊन पुढे पुढे जात होते. आणि श्रव्याला आणि तिथे एक छोटंसं वासरू होतं, ते पण बघायचं होतं श्रव्याला. इथे त्याला कोणचं ते मंडळींचं फोटो सेशन चालू आहे. आणि मध्येच ते वासराला काय झालं माहीत नाही, पाठीमागे आलं. आम्ही घाबरलो फार सर्वच, पण त्यांनी पकडला. हे बघा हा कॅमेरामॅन फारच घाईवाला आमचा. आणि हा असा हळूहळू इतक्या उन्हामध्ये रथ, बापरे. आणि हे पाठीमागे आम्ही रथ गेला पुढे आणि पाठीमागे मी थोडंसं व्ह्यू घेतला रथाचा. खूप असा सुंदर, एवढं ऊन लागत होतं पण असं काही वाटत नव्हतं. हा असा रथ आहे हे सर्व. आणि इथे पालखीचंही आगमन झालं आहे. आम्ही पालखीचंही दर्शन घ्यायला चाललो आहे. पालखीचं दर्शन घेतो. आणि इथे सर्व गुलाल लावायचं काम चालू आहे श्रव्याला. तिला काही ह्यातलं माहीत नाही आहे फार. तिने पण एन्जॉय केलं. आणि आम्ही सर्व इथे गुलालाची जसे काय रंगपंचमीच चालू आहे. ही माझी मैत्रीण जिच्या आम्ही घरी गेलो आहे आणि श्रव्याच्या पप्पांना लावत आहेत. रंगपंचमी चालू आहे जशी काय. खूप मज्जा आली. आणि मीही तिकडे मैत्रिणीच्या बहिणीला आणि भाऊजींना लावायला गेले रंग, म्हणजे गुलाल. जसं काही रंगपंचमीच आहे असं फुल एन्जॉय केलं आम्ही. वहिनी बघा कशा हसत आहेत, खूप हसमुख आहेत वहिनी. आई पण आली लावायला. आणि असा हा गुलालाचा फुल एन्जॉयमेंट झालं आमचं गुलाल लावण्याचं. हे बघा मी तर पूर्ण रंगीबेरंगी. आणि इथे मध्येच आमच्या बाळाला काय फुलं तोडायचं वेड लागलेलं आणि फुलं तोडायला गेली इकडे. हे बघा एक एक फूल कसं तोडते बाळ माझं. हे बघा हे बघा. आणि आता आम्ही निघालो आहे मैत्रिणीच्या भावाच्या घरी. म्हणजे त्याने एक शेतामध्ये घर बांधलेलं आहे, ते बघायला तो घेऊन चाललेला आम्हाला. आणि मॅडमला गरम झालं होतं म्हणून आम्ही ड्रेस चेंज केला होता. आणि इथे मॅडम मागेच बसले आहेत आमच्या. आणि श्रव्याच्या पप्पा घाई, तिच्याकडे लक्ष दे, तिच्याकडे लक्ष दे. आणि ती काय ऐकत नाही, ती तिच्याच धुंदीमध्ये.